हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट। महापालिका निवडणुकीतील युतीबाबत दोघांमध्ये तब्बल 2.5 तास खलबत। 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्यात युतीची घोषणा। मनसेच्या सर्व नेत्यांची आज महत्त्वाची बैठक। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता। ओबीसी उपसमितीच्या बैठकीत छगन भुजबळ आक्रमक। भुजबळांनी आक्षेप घेतल्यानंतर जीआरचे दोनदा वाचन। बैठक संपल्यानंतर नाराज भुजबळ नाशिकला रवाना। बारामतीत ओबीसी एल्गार मोर्चा काढल्याप्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह 14 जणांवर गुन्हा। मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही काढला होता मोर्चा। बिहारनंतर देशभरात एसआयआर राबवण्यात येणार। 30 सप्टेंबरपर्यंत एसआयआरची तयारी पूर्ण करा। केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश। बीडच्या माजी उपसरपंचांची कला केंद्रातील नर्तिकेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या। घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप, तर नर्तिकेला 3 दिवसांची पोलीस कोठडी। मुंबईतील नेव्हीनगरमधील रायफल चोरी आणि काडतुस चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश। तेलंगणातून 2 आरोपींना अटक। इगतपुरीतील रेन फॉरेस्ट हॉटेलवरील सीबीआयच्या छाप्यात बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश। 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद असल्याचा संशय। संशयितांची सीबीआय चौकशी होणार। सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होण्याची शक्यता। कार्की नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश। आणि नेपाळनंतर आता फ्रान्समध्येही हिंसाचार उफाळला। पगार आणि पेन्शनला कात्री लागल्यानं संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मराठीच्या मुद्द्यावरून एका मंचावर आलेल्या ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी पुढे वाढत गेल्या आणि गेल्या 2 महिन्यात ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू असतानाच उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले। दोघांमध्ये सुमारे 2.5 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। यापूर्वीच्या 2 भेटी या कौटुंबिक होत्या, मात्र बुधवारी झालेल्या भेटीवेळी उद्धव ठाकरेंसोबत अनिल परब आणि संजय राऊत तर राज ठाकरेंसोबत बाळा नांदगावकर उपस्थित असल्यानं ही राजकीय भेट होती असं म्हटलं जातंय। याच भेटीत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातंय। भेटीत आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भातला भेटीचा फॉर्म्युलाबाबत चर्चा झाल्याचं बोललं जातंय। विशेष म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा 2 ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्यामध्ये होणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान आजची भेट ही राजकीय नव्हती असं संजय राऊत यांनी म्हटलंय। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो, त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता। बरं, काहीही राजकारण नव्हतं। बरं, सत्य असं आहे, बरं, गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले, तेव्हा राजसाहेबांच्या आई म्हणजे उद्धवजींच्या मावशी काकी याने निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही, बरोबर, तेव्हा तू परत ये मला भेटायला। बरोबर, आणि त्यानुसार मावशींना भेटायला, पुन्हा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले।
ही भेट राजकीय नसल्याचं जरी संजय राऊत म्हणत असले तरी कालच्या भेटीनंतर युतीबाबत मनसेचे नेते कमालीचे सकारात्मक दिसले. मला असं वाटतं की अशा चर्चा ह्याच्या पुढे तुम्हाला अनेक घडताना दिसतील आणि महाराष्ट्राची जी काय मागच्या 3-3.5 वर्षात या लोकांनी वाट लावलेली आहे, भ्रष्टाचार आणि नगरसेवक चोरी, मतं चोरी, या सगळ्यात महाराष्ट्रातली लोक वैतागलेली आहेत आणि या दोन्ही भावांकडनं प्रचंड अपेक्षेने पाहत आहेत. आणि मला असं वाटतं की ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट असेल की आज या दोघा भावांनी किमान सुरुवात केलेली आहे आणि याचा जो काही शेवट असेल तो महाराष्ट्राच्या विकासाचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल, एवढं तुम्हाला खात्रीने सांगतो. एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनी जोर धरलेला आहे तर दुसरीकडे सत्ताधारी नेत्यांनी खोचक टोले लगावलेत. मला वाटतं की एकदा काहीतरी निर्णय त्यांनी करून टाकावा. टीव्ही चॅनलमध्ये एक दिवसाआड कधी राज ठाकरे साहेब देवेंद्रजींच्या घरी गणपती दर्शनाला गेलेत की त्याच्यावरून काही बातम्या होतात. कधी माननीय उद्धवजी माननीय राज ठाकरे साहेब एकत्र आले त्याच्या काही बातम्या होत्या. कोणाचाही आक्षेप नाही आहे, त्यांनी एकत्र यावं, एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक लढवावी. आता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी लढवली होती. त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आले तो कुछ तो भी होने वाला है आणि नंतर लक्षात आलं कुछ भी नहीं होता है. मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल. आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा आम्ही जो काही आमच्या कोर ग्रुप किंवा आम्ही जे काही आमचा पक्ष आहे, आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे. त्यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं, पारिवारिकही एकत्र यावं, घरगुती एकत्र यावं, कौटुंबिकही एकत्र यावं आणि राजकारणातही एकत्र यावं. आमचा काही त्याबद्दल ना आमचा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय. शेवटी राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब वेगळे का झाले? राजकीय कारणाने झाले. राजकारणात त्यांचं पटलं नाही, वेगळे झाले. आता राजकारणात त्यांचं पटायला लागलं, एकत्र आले. त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे याच्या मधात? तर सत्ताधाऱ्यांच्या टीकेचा चंद्रकांत खैरेंनी चांगलाच समाचार घेतलाय. खरं म्हणजे आम्ही अनेक महिन्यापासून चाललाय की दोन्ही भाऊ एकत्र यावं. आणि तो दोन्ही भाऊ एकत्र येण्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि तो आम्हाला आनंद आहे. आणि मला या ठिकाणी मी मुद्दाम सांगेल की आता महाराष्ट्राचं राजकारणच बदलणार. महाराष्ट्र मध्ये त्या ठिकाणी ठाकरे परिवार त्या ठिकाणी आल्यानंतर, कारण हे महाराष्ट्र ठाकरे परिवाराने निर्माण केलेला महाराष्ट्र आहे. आता एक मोठी बातमी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक बोलावण्यात आलेली आहे. सकाळी 10 वाजता शिवतीर्थावर ही बैठक बोलावण्यात आली असून सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात राज ठाकरेंसोबत पालिका निवडणुकीतील युतीबाबत चर्चा केली आहे आणि त्या संदर्भात ही बैठक असल्याचं बोललं जातंय.